असं तुमचं म्हणणं आहे. आपल्या सोबत काही महाराज आहेत. आता राजकीय चर्चेनंतर मला तुषारजी मी येतो, फक्त आपल्या तिन्ही मान्यवरांकडे मला एक एकदा जाऊ द्या. रामकृष्ण वीर महाराज आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापासून मी सुरुवात करतो. हे तीन वेगवेगळे कीर्तन, एक मध्यात आहेत, एक वेगळ्या बाजूला आहेत, एक वेगळ्या बाजूला, त्यांच्या विचारधारा असू शकतात. महाराज मला सांगा, पूर्ण जर वारकरी संप्रदायाची विचारधारा बघितली, वारकरी संप्रदाय जो ऐकला वाचला या सगळ्यातनं, यामध्ये हे अचानकपणे बिश्नोई आणि गोडसे ह्या सगळ्यांचे उदात्तीकरणाची विचारधारा नेमकी वारकरी संप्रदायात का आली असं तुम्हाला वाटतं, आणि त्याला स्थान आहे का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विलासजी, आपण अतिशय प्रास्ताविक चांगलं केलं, सगळ्यांनी त्याच्याबद्दल तुमचं कौतुकही केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये आपण उपस्थित केलेला जो मुद्दा आहे सुरुवातीला, की या वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही प्रकारच्या लोकांचं अतिक्रमण कुठेतरी होताना दिसतंय, की काही लोक संविधानाच्या नावाखाली पुरोगामित्वाचा खोटा प्रचार घेऊन या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये येतात, तर काही वेळेला हिंदुत्वाचा कुठेतरी अतिरेक करणारे काही लोक या ठिकाणी आपला हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन येतात. मुळामध्ये आता लवांडेंनी सांगितलेलं भगवेकरण वगैरे, मुळात वारकरी संप्रदायाची पताका भगवी आहे, त्याच्यामुळे भगवा वारकरी संप्रदाय नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही, पहिली गोष्ट. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा तुमची त्यांचं चुकीचं जाऊ नये म्हणून विकास लवांडे टोपीबद्दल बोलले होते, कपड्यांबद्दल बोलले होते, झेंड्याबद्दल नव्हते. हा प्लीज. भगवी टोपी भास्कर महाराज, वारकरी संप्रदायाचे आजवर भास्कर महाराज हे भगवी टोपी घालतात, त्याच्यामुळे तो पोषकाचा विषय नाही, भगवा हा वैराग्याचा प्रतीक आहे, संपला विषय. हा, तर मी मुद्दा व्यवस्थित या ठिकाणी मांडतो, की मुळामध्ये असं आहे की नथुरामच्या कृत्यानं नथुरामची देशभक्ती मातीत गेली. गांधींच्या करुणामय मृत्यूमुळे गांधींच्या चुका एका क्षणात मातीत गाडल्या गेल्या. तसं कालच्या पद्धतीनं काय झालेलं आहे की अनेक चांगले कीर्तनकार या ठिकाणी त्या कालच्या ज्या संग्राम बापूंच्या कीर्तनामध्ये जे विघ्न आणलेलं आहे, भजनी विक्षेप आम्हा ते मरण तुकोबराय म्हणतात, त्या विक्षेपाबद्दल अनेक जर काँग्रेसवरती किंवा त्या लोकांवरती टीका करत असताना सुद्धा नथुरामची आठवण संग्राम बापूंना कशा करता झाली मला कळत नाही. नथुरामला या विषयामध्ये ओढण्याचं काही कारण नाही. नथुराम या विषयाला त्यांनी ओढल्यामुळं त्यांनी आतापर्यंत केलेल्या वारकरी संप्रदायाच्या कार्याची माती झाली, असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो. एकटा नथुराम नाहीये वीर महाराजी, बिश्नोई सुद्धा आलेला आहे आता. म्हणजे काय कौतुक आणि काय मला तर कळत नाहीये. बिश्नोई सुद्धा यावा, त्याची कल्पना मला नाही. कीर्तनकारांनी मी आज इथं सांगतो, महाराष्ट्रात 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, कीर्तनकारांनी जातीवादी भाषण केलेत या महाराष्ट्रामध्ये. कीर्तनकारांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कीर्तनकाराला जात नसते कुठली. कीर्तनकारांनी जातीवादी भाषा बंद केली पाहिजे या महाराष्ट्रात. नक्की महाराष्ट्रामध्ये मुळामध्ये वारकरी संप्रदाय जी शिकवण शिकवतो, मुळामध्ये वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, हिंदू धर्माचा तत्वज्ञानाचा वारकरी संप्रदाय हा पायिक असला, तो त्यातला उपासना पंथ असला, वारकरी संप्रदाय मुळात जी उपासना करतो, वारी करतो, सगळ्यांचं म्हणणं घेऊया, मी येतो. हा, हे सगळे ग्रंथ सगळे हिंदू धर्माची तत्वज्ञानाची उपासना करत असताना वारकरी जो उपासना करतात त्याच्यातून ऑटोमॅटिक योग्य पद्धतीनं या ठिकाणी धर्माचं तत्वज्ञान लोकांपर्यंत जातं. वेगळ्या पद्धतीनं कुठलाही राजकीय अजेंडा घेऊन किंवा कुठल्याही एका निवडणुकीच्या पुरतं कीर्तनकारांनी कुठलाही राजकीय प्रचार करणं हे चुकीचं आहे. वारकरी तशा पद्धतीनं करत नाहीत. वारकरी संप्रदायाची भूमिका ही विवेकपूर्ण आचार संपन्न समाज निर्माण करण्याची आहे. मग अविवेकी लोक घुसले का? अविवेकी लोक घुसलेत का? मी तेच सांगतोय की जसा नथुराम आणि गांधी दोघंही हिंदू आहेत, पण दोघांनाही हिंदू धर्माचं तत्वज्ञान कळालं नाही, तसं संग्राम बापूंना वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कळालं नाही, असं मी स्पष्टपणे या ठिकाणी. ठीक आहे. सचिन पवार आपल्या सोबत आहेत. मला सचिन पवार